उमेदवाराचा जो निवडणुकीला उभा राहिले त्याचा हा संविधानिक आणि निवडणुकीचा अधिकार आहे। तर त्याला वाटलं त्याला रिकाउंटिंग घ्यायचं हा त्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार हा उमेदवार मागत असेल तर निवडणूक अधिकारी हे नाकारू शकत नाही। तुमच्या समोर निवडणूक अधिकारी त्या उमेदवाराला फेटाळून लावतायत। आमचा एक उमेदवार फक्त एक मतांनी पराभूत झालेला आहे। आमची मागणी अशी आहे की रिकाउंटिंग व्हावं आणि अधिकारी रिकाउंटिंग करत नाही। मतमोजणी ही फक्त एकदाच झालेली आहे। मतमोजणी प्रक्रिया एकदाच झालेली आहे, 2 वेळा झालेली नाही। म्हणून आमची अशी विनंती काय म्हणणं नाही, निवडणूक अधिकारी जे खंबाई साहेब आहे यांनी आता आपल्या गणेशदूत संस्थेचा निर्णय जाहीर केलेला आहे। त्यांनी निर्णय साहेबांनी जो आधी सूचना दिल्या होत्या काउंटिंग प्रतिनिधींना का ज्यांना मोजणी करण्याचा आता विचार करत असेल तर आम्हाला मान्य नाही। त्यांनी काय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय तो आमच्याकडे द्यावा, आम्ही कोर्टात जाऊ आणि त्याच्यावर काय असेल ते आम्ही निर्णय कोर्टात निर्णय देऊ। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आधी सूचना दिल्या होत्या कुठल्याही प्रकारे रिकाउंटिंग होणार नाही आणि ते निवडणूक अधिकारी सक्षम अधिकारी आहेत। तो ज्यांनी आम्हाला सूचना दिल्या त्या सूचना आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो। कुठल्याही प्रकारे आमचा पॅनल निवडणूक आता फेर मोजणीसाठी बसणार नाही। निवडणूक जो निकाल लागलाय तो जसा लागलाय तो जाहीर झालेला आहे। जे 12 उमेदवारांची नावं घोषित झाले ते 12 उमेदवार विजयी झालेले आहेत आणि याच्यापेक्षा जर कोणाला वाटत असेल का फेर मोजणी करावा याच्यावर आमची हरकत आहे।